2 दिवस सलग जो पाऊस पडला त्याची परिस्थिती फार गंभीर झाली पुणे शहरामध्ये. कालही जास्त प्रमाणात पाऊस पडलेला आहे. एका ठिकाणी झाड पडल्यामुळे एक आजी दगावल्या. काही ठिकाणी पाणी पण साचलं. काही लोकांच्या घरात पाणी गेलं अशा घटना घडल्या. त्या संदर्भात आपण डिझास्टर मॅनेजमेंटची एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीमध्ये सगळे अधिकारी उपस्थित होते. त्यांच्याकडनं एक आढावा घेतलाय. आपण जे जे काही काम करायला सांगितलं होतं साधारण 2 महिन्यापूर्वी सुद्धा आपण अशा बैठका घेतोय. त्यातला मेजर इश्यू होता तो म्हणजे स्टॉर्म वॉटर लाईन्स, ड्रेनेज लाईन्स, ओढे नाले स्वच्छ करण्याचा विषय आणि झाडांचं छाटणी करायचा विषय होता. धोकादायक फांद्यांची छाटणी झाली पाहिजे. तर स्टॉर्म वॉटर लाईन्सचे टेंडर्स, क्लिनिंगचे टेंडर्स लागले गेले. काही ठिकाणी L1 फायनल आहेत. फक्त झोन 5 मध्ये 3 टेंडर्स ओपन व्हायचे आहेत. कामाला सुरुवात प्रत्यक्ष केली होती. स्टॉर्म वॉटर लाईन्स आणि ड्रेनेज लाईन्स क्लीन करण्याची कामांना सुरुवात झाली होती. पण काल ज्या प्रमाणात पाऊस आला तेव्हा असं लक्षात आलं की आपल्याकडचे पावसाचं पाणी वाहून नेण्याची क्षमता जी आहे ती कमी आहे. आणि आता जे नवीन नॉर्म्स आले आहेत त्याप्रमाणे ही क्षमता वाढवली गेली पाहिजे. जास्त मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाईन्स आणि पावसाळी गटारं केली पाहिजेत. त्या उद्देशाने आपल्याकडे काम सुरू आहे. राहिला विषय ट्री कटिंगचा, तर ट्री कटिंग हे वर्षभर करण्याची ऍक्टिव्हिटी आहे. फक्त पावसाळा आला म्हणून झाडांची छाटणी करणे हे योग्य नाही. अशा सूचना मी दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे त्याचा सर्वे होईल. धोकादायक ज्या झाडं आहेत ते कापले जातील. झाडांची उंची कमी केली जाईल. त्यासाठी आम्ही मॅनपॉवर सुद्धा वाढवून देऊ. बजेटची तशी तरतूद करू आणि त्या पद्धतीने कामाला सुरुवात होईल. बाकी आता आपण आपल्याकडनं काही प्रश्न असतील तर आपण विचारू. आजच्या बैठकीत महत्वाचा निर्णय असे काय झालेले आहेत? कालच्या बैठकीतनं काय म्हणजे कालच्या घटनेतनं काय आढावा घेतला? किती ठिकाणी पाणी तुंबलं गेलं? किती यंत्रणा आपली कामाला लागली होती? ह्याचं काही आपल्याकडे काही प्रशिक्षण माहिती दिलेली आहे आता आपल्याकडनं असं कळवलं गेलं होतं की त्याचं पंचनामे झाले पाहिजेत. पंचनामे झाल्यानंतर शासनाकडनं भरपाई किती मिळणार आहे ते एक आढावा घेऊ आम्ही. शासनाकडनं मिळत नसेल तर मग महानगरपालिकेकडनं आपण त्याची नुकसान भरपाई नक्कीच देऊ. काल महिला दगावली त्या तुम्हाला काही नुकसान भरपाई देणार आहोत. मी तसं निवेदन ठेवायला सांगितलेलं आहे. अधिकाऱ्यांकडनं ते निवेदन पुढे येईल आणि आपण त्यांना नुकसान भरपाई. काल तुम्ही स्वतः अनेक ठिकाणी भेटलात ताई. काय लोकांचं म्हणणं होतं? पर्वती, कात्रज, सिंहगड परिसर या सगळ्या रस्त्यात जिथं पाणी साचतं तिथं अक्षरशः कमरेएवढं पाणी लोकांच्या घरात गेलं होतं. ही चूक आज नाहीये, वर्षानुवर्ष अशा गोष्टी होत आहेत. लोकांच्या लाईट काल 24 तास झाले लोकांना लाईट नाहीयेत. अक्षरशः एका पर्वतीच्या घरात तर मुलगी घरात असताना अख्खं छत कोसळलंय झाड पडून. काय आता यावरती एक सक्षम यंत्रणा उभी करावी लागणार आहे, कारण एकता नगर आणि बाकी सगळे उदाहरण आपल्या समोर आहे. सक्षम यंत्रणा उभी करावी लागेल आणि ती आता कालच्या पावसामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की महानगरपालिकेचे सगळे कर्मचारी रस्त्यावर उतरून काम करत होते. परंतु आता वातावरण बदल जो घडतो आहे, पावसाळा हा अनिश्चित झालेला आहे आणि किती प्रमाणात पाऊस पडतोय, पूर्वीपेक्षा जास्त पाऊस पडतोय हेही कालच्या पावसामुळे लक्षात आलं. मी मगाशी म्हणाले तसं आहे की CPH चे नॉर्म्स आहेत की आता आपल्याला 113 mm/h ह्या हिशोबाने आपल्याकडचे पावसाचं पाणी वाहून नेण्याची जे सिस्टीम आहे ती त्याची क्षमता वाढवली गेली पाहिजे. मोठ्या व्यासाचे ड्रेनेज लाईन्स केले पाहिजे. त्याप्रमाणे आपला मास्टर प्लॅन जो आहे तो अपडेट केला पाहिजे, अपग्रेड केला पाहिजे. नवीन जे स्टॉर्म वॉटर लाईन्स जे आपण घालणार आहोत त्या मोठ्या व्यासाच्या घातल्या गेल्या पाहिजेत. जुनं पुणे जे आहे म्हणजे आधीचं शहर, तिथले जे स्टॉर्म वॉटर लाईन्स आहेत त्याचं क्षमता कमी आहे. ती वाढवण्याचा प्रस्ताव मी आयुक्तांना सांगितलं की आपण त्या उद्देशाने काम करून त्याचे प्रस्ताव आपण पुढे ठेवूया आणि बजेटची तरतूद करून आपण त्याच्यामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. पण हे लगेच होण्यासारखं नाहीये. तुम्ही आता सिच्युएशन देताय, सांगताय ते लगेच होण्यासारखं नाही. त्याला बराच कालावधी जाणार आहे. त्यामुळे त्याच्या अगोदर असा प्रकारचा पाऊस पडला तरी याची स्थिती होणारच आहे. नाही, ए कॅटेगरीमध्ये असे काही स्पॉट्स आहेत जसे 270 स्पॉट्स आहेत 5 झोनचे, जिथे तातडीने काम करण्याची आवश्यकता आहे. त्यातले 120 साइट्स आपण असे आयडेंटिफाय केले जे अगदी लगेच म्हणजे सोमवारपासून काम सुरू करून पावसाळ्यापूर्वी पाण्याचा निचरा होईल अशा काम होऊ शकतं.
आम्ही असे आता आदेश दिले की आपण लगेच सोमवारपासून अशी कामं सुरुवात करायची आहे. काल 80 झाडपडीच्या घटना झाल्या. आहेत की त्यांनी आता सोमवारपासून मंगळवारपासून काम सुरू करायचे सगळ्या डिपार्टमेंट. काही पुणेकरांना काय आश्वस्त कराल? काल जे सगळे पुणेकरांचे हाल झाले होते, वाहतूक कोंडीपासून सगळे झाले, म्हणजे आपण मगापासून काय पुणेकरांना आश्वस्त कराल? यानंतर पुणेकरांना अशा अडचणी येणार नाही? आमचा प्रयत्न तर हाच आहे की पुणेकरांना अशा अडचणी येऊ नयेत. आपला पाण्याचा निचरा झाला पाहिजे, कुठेही पाणी क्लॉग होऊ नये, झाडपडीच्या घटना घडू नये, कुठलीही दुर्दैवी घटना घडू नये, असाच आमचा सगळ्यांचा मानस आहे. परंतु एक विषय मी वारंवार सांगते, हेही लक्षात घेतलं पाहिजे की प्रशासनाने सुद्धा जे काही पारंपरिक पद्धतीने आपल्याकडची कामं चालतात, आपल्याकडे पाऊस जास्त पडतोय, कमी वेळामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे, क्लाउडबर्स्ट होतात आणि हे अनिश्चित झालेलं आहे. पाऊस येण्याचा दिवस काळ आणि पावसाचं प्रमाण हे अनिश्चित आहे. पुणे शहरामध्ये 6 महिने पाऊस पडतो, त्यातले बरेचसे दिवस असे असतात जेव्हा क्लाउड बसतो. तर आता काम करत असताना आपली यंत्रणा सुद्धा त्या पद्धतीने आपल्याला रिडिझाईन केली पाहिजे. आपण आपली क्विक रिस्पॉन्स सिस्टीम जी आहे ती तेवढी प्रभावी असली पाहिजे, असा मी आदेशही असेच दिलेले आहेत. त्यामुळे मगाशी म्हणाले तसं की आपली जी ड्रेनेज सिस्टीम आहे, पावसाळी गटार असतील किंवा ड्रेनेज लाईन्स असतील, हे याचा व्यास वाढवला गेला पाहिजे. त्या प्रमाणात पाणी वाहून जाण्यासाठीचा मार्ग करून दिला पाहिजे. ओढे नाले सुद्धा अशाच पद्धतीचे झाले पाहिजेत, तिथले एन्क्रोचमेंट काढले गेले पाहिजेत की त्यातनं पावसाचं पाणी वाहून जाईल. 23 गावांसाठी आपण आपला प्रमाण आपल्या समोर हे इतका मोठा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही हे सगळे करतो. हे पूर्ण काम तर शहरात एक हे झालं, म्हणजे डायग्नोसिस झालं आणि हे 227 स्पॉट्स एकदम समोर आले की या ठिकाणी प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे की काही काही ठिकाणी पासून सुद्धा काही केलं तरी ते पाणी येतात. हे सगळे आम्ही 227 मध्ये घेतलेलं आहे आणि तिथे काही स्ट्रॅटेजिक इंटरव्हेन्शन आम्हाला करायचं आहे. तर मी एवढे सांगतो, बाकी जे आहे त्याच्यामध्ये 9+49 असे आहे स्पॉट्स ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने थोडासा चांगला काम झालेला नाहीये, म्हणजे प्लास्टिक वगैरे गेला किंवा साफसफाईचे कमी आहेत. ते प्रत्येक कामासाठी नोडल ऑफिसर्सची नियुक्ती आम्ही केलेली आहे. म्हणजे आपल्याला 120 स्पॉट साठी सिटी इंजिनियर राहतील. बाकी जे 9+49 स्पॉट साठी आपले संतोष वरुले आहेत, ते डेप्टी कमिशनर सिव्हिल वर्क, तसेच आपले सगळे अधिकाऱ्यांवर जबाबदारी दिलेला आहे. ट्री कटिंगचं सांगितलं, ट्री कटिंग मध्ये आम्ही टीम परमिशन आता देतोय, म्हणजे विदिन 24 hours एव्हरीवन विल बी गिव्हन टीम परमिशन. आपल्याला काही झाड छाटणीसाठी काही इश्यू नाही आहे. दुसरा आहे की जो काही ट्रिमिंगचा जो प्रश्न आहे, आपण असं करतो की थोडासा धोरणात्मक चूक आहे की प्रत्येक वॉर्डला 10 लाख रुपये, म्हणजे काही वॉर्ड मध्ये जास्त लागू शकते, काही वॉर्ड मध्ये कमी, कारण झाडांची संख्या प्रत्येक वॉर्ड मध्ये समान नाही. तर आज आपण असा निर्णय घेतला की प्रत्येक वॉर्डनी त्यांच्याकडे गरज प्रमाणे तरी काम करावं, तरी 2 टेंडर करावा, 3 टेंडर करावा, किंवा त्यांना किती पैसे लागतील, ते सगळे आजच्या मीटिंग मध्ये हा एक निर्णय झालेला आहे. ज्या माणसाच्या बाबतीत आपण विचारलं की थोडा एक लेडी आहे, त्यांचा डेथ झाला, तर महापालिका प्रशासन त्याचा आम्ही संवेदना व्यक्त करतो. पण आपल्याला सांगतो की हे पूर्वीपासूनच एक आम्ही असं धोरण तयार केला होता की ज्या केसमध्ये महसूल विभाग तर्फे कोणी व्यक्ती पात्र असेल तर त्यासाठी 5 लाख तर आहेतच, प्लस 2 लाख महापालिकेतर्फे मॅडमने सांगितलं. आणि ज्या केसमध्ये तो एडीएमए किंवा महसूल विभागामध्ये पात्र होत नाही, असा प्रत्येक केसमध्ये 5 लाख रुपये महापालिकेतर्फे देण्यात येईल. तर तसेच महापालिका मध्ये हा प्रस्ताव आहे, महापौर मॅडम यांच्याशी हा चर्चा झाली आहे. म्हणजे जेव्हा आपण महापौर आणि आयुक्त यांचा निर्णय होत असतात तेव्हा नक्कीच जीबी किंवा स्टँडिंगचे काही जास्त विषय नाही आहे, तो मान्यता मिळणार आहे. पण हाच आपल्याला स्पष्ट सांगतो की हा निर्णय आम्ही ऑलरेडी केलेला आहे. यानंतर बाकी सिंपल गोष्टी सांगतो. पुणे शहर म्हणजे आपल्या देशामध्ये एक खूप चांगला शहर पैकी एक आहे आणि आपल्या इथे प्रशासन किंवा व्यवस्थापन खूप खराब आहे असं मला वाटत नाही. चांगलं काम करण्याची गरज आहे ते नक्कीच आहे. तुम्ही जगातील कुठेही जाऊन पहा, दुबई किंवा सिंगापूर सारखे सर्वात डेव्हलप्ड जे सिटी आहे त्या ठिकाणी सुद्धा जर 100 मीटर पाऊस झाला 1 तासमध्ये तर तिथे पण जलजमाव होता. तुमच्याकडे उदाहरण आहे, मागच्या वर्षी तुम्ही पाहिला होता की ऑस्ट्रेलियामध्ये हे सगळे जे सिटी आहे ना आपल्यापेक्षा 100 पट जास्त डेव्हलप्ड आहे. तिथे सुद्धा पाणीचे जमाव होतात, यातायात ठप्प होतात. तर माझा एकच आपल्याला म्हणणं आहे की जर 1 तासमध्ये 100 मिलीमीटर पाऊस जर होत असेल
तर थोडाफार त्रास नक्कीच होणार आहे. आणि म्हणजे पुण्याला त्रास झाला हा पण सांगता येणार नाही, कारण ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला, खडकवासला एरिया आहे, सिंहगड एरिया आहे, भीमवाडी एरिया आहे, तिथे झालेला आहे. आमचा प्रयत्न असा असला पाहिजे की किती पाऊस झाला तरी 1 तासमध्ये ते पाणी निघून गेला पाहिजे. त्यासाठी नंबर 1 काम काय आहे की दैनंदिन प्रशासन चांगला करणं. त्यासाठी महापौर मॅडम आणि आम्ही करतो प्रयत्न, आणि आम्ही सगळे अधिकारी आहेत, सिटीजन पासून आपले इथे एक्शन कमिशनर आहेत, आम्ही कालपासूनच या गोष्टीवर भर देतो आहे. आणि असं नाही की पाऊसमुळे, पूर्वीपासून त्याची तयारी होत आहे. दुसरा कसं आहे की एक आपण जर पुणे शहरमध्ये जर पाहिलं ना, तर ओल्ड सिटी जो कोर सिटी एरियामध्ये आज आमच्याकडे 16% मात्र स्टॉर्म वॉटरचा दार आहे. आणि हा जो 16% आहे ना, ते सुद्धा 50 ते 60 च्या रेंजमध्ये आहे. आज आपल्याकडे CPSEEO आहे, सेंट्रल पब्लिक हेल्थ हिअरिंग ऑर्गनायझेशन, तो भारत सरकारचा उपक्रम आहे. आणि तो प्रत्येक वर्षी आपला म्हणजे 5 वर्षमध्ये एकदा ते सांगतात की तुमचा स्ट्रॉंग वॉटरचा जो काही हे आहे ना, साईज वगैरे ड्रेनेजचा, ते कसं असलं पाहिजे. ते दॅट इज 130 आणि पुण्याचं सरासरी 50 आहे. म्हणजे आपण समजू शकतात की इट इज लाईक मात्र 25% गरज पूर्ण करतो. तर माझं एवढं मत आहे की पाणी तर तुमचं निघणारच, पण ते थोडा वेळ जल जमा होणार. येणाऱ्या पिरियड मध्ये जे काही आम्ही हे आयडेंटिफाय केले साईट, हे सर्व ठिकाणी नवीन